व्यक्ती त्या ठिकाणी होते ज्यांनी मशीन हॅक करून दाखवलेलं होतं। तर 1 नोव्हेंबरला मनसे आणि महाविकास आघाडीचा संयुक्त सत्याचा मोर्चा निघणार आहे। मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा आरोप करत विरोधकांनी मोर्चाची हाक दिली आणि त्याआधी मनसेनं केलेल्या मतचोरीच्या प्रेझेंटेशननं सर्वांचंच लक्ष देखील वेधून घेतलं। आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी यावेळेला आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ स्वतः जोडले गेलेत। हर्षवर्धनजी, लोकशाही मराठीवर आपलं स्वागत। खरं तर सत्याचा मोर्चा तुम्ही काढणार आहात, अनेकांनी त्याला ढोंग म्हटलेलं आहे, तशा प्रकारची टीका ही होत असल्याचं आपल्याला दिसतंय। त्या संदर्भातलं एक निवेदन सादर करण्यात आलं की सत्याचा मोर्चा होऊच देऊ नये, त्याला परवानगी मिळू नये। मात्र यावेळेला महाविकास आघाडी आणि तुमच्यासोबत असलेली मनसे सातत्यानं प्रयत्न करताय की मतचोरी होतीये आणि मतचोरी कशा पद्धतीनं होतीये याची प्रात्यक्षिकं सादर केली जातात। यामध्ये सगळ्यात आधी देश पातळीवरती स्वतः राहुल गांधी बोलले, महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे बोलले, आता मनसेनं देखील आज थेट प्रात्यक्षिक सादर केलं। सत्याचा मोर्चा नेमका कुणासाठी, कशासाठी देशात राज्यात आवश्यक आहे? एकंदरीत या सर्व विषयाचा जो आशय आहे हा लोकशाहीच्या अनुषंगाने आहे। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण गणतंत्र, लोकतंत्र, लोकशाही हे जे शब्द वापरतो याचा जो थेट आहे तो निवडणुकांशी आहे। आणि आपलं संविधान आपल्याला देशाचा जो कारभार आहे तो चालवण्याकरता टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल अशा प्रकारचे संकेत देतो। मात्र यामध्ये निवडणुकात जर फिक्स होत असतील तर ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब आहे। आणि या अनुषंगाने विविध पुरावे हे राहुल गांधींनी सादर केलेले आहेत। एकदा नव्हे, दोनदा नाही, तर सातत्याने असे प्रकारचे पुरावे सादर केलेले आहेत। तेवढंच नाही तर देशभरामध्ये काँग्रेसने कोणत्या मतदारसंघामध्ये किती मतदार हे लोकसभा आणि विधानसभेच्या कार्यकाळात वाढलं, विधानसभेनंतर किती मतदान आतापर्यंत 1 जुलैपर्यंत वाढलं, याचा सगळा लेखाजोखा हा जनतेच्या सोबत हा शेअर केलेला आहे। आणि निवडणूक आयोगाला देखील हा डेटा देत असताना त्याची शहानिशा करावी अशा प्रकारची देखील त्यांना ही विनंती केलेली आहे। त्यामुळे देश पातळीवर राहुलजींनी हा मुद्दा पुढे घेतल्यानंतर आम्ही देखील महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघामध्ये याचं विश्लेषण केलं। विश्लेषणातून अत्यंत धक्कादायक अशा स्वरूपाची काही माहिती ही समोर आली आणि यानंतर आता इतरही पक्ष याच आशयाच्या अनुषंगाने त्यांनी देखील शोध सुरू केलेला आहे। आमची देखील माहिती जी आहे त्या माहितीचा त्यांनी आधार घेतलाय, मदत घेतली आणि त्यांनी देखील त्यामध्ये त्यांच्या संशोधनाची ही भर टाकलेली आहे। आणि असा सर्व विषय असताना आता निवडणुकांच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने या सर्व माहितीच्या अनुषंगाने तपास करणं अत्यंत महत्वाचं आणि आवश्यक आहे। दिलेली जी माहिती आहे ही माहिती शासकीय माहिती आहे, निवडणूक आयोगाची माहिती आहे आणि निवडणूक आयोगाजवळ या सगळ्या डिजिटल डेटा जो आहे तो उपलब्ध आहे। महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाला देखील या डिजिटल डेटाचा एक्सेस हा देण्यात आलेला आहे। त्यांच्याजवळ युजरनेम आणि पासवर्ड देखील दिलेला आहे। ते काही क्षणातच या संदर्भातला जो घोळ आहे तो शोधून काढू शकतात। त्यामुळे हा काही खूप वेळ खाऊ असेल याचाही असा निर्णय नाही, अशक्य आहे असा पण नाही। मात्र यासाठी असणारी राजकीय इच्छाशक्ती जी आहे किंवा राजकीय इच्छाशक्तीच्या पलीकडे जाऊन सांगेल की निवडणूक आयोगाला यामध्ये त्यांचं कर्तव्य बजावण्याच्या अनुषंगानं प्रेरणेचा अभाव आहे किंवा कर्तव्य बजावण्यामध्ये कोणीतरी आड येत आहे। आणि हे एवढं 1 क्लिक सगळ्या गोष्टी या दूध का दूध पाणी का पाणी ह्या होऊ शकतात अशा ऐन बेतात ह्या असतानाही निवडणूक आयोग हा मुख्या बहिऱ्या आणि आंधळ्याचं जे सोंग घेत आहे याचा करता करविता हा दुसरा तिसरा कोणी नसून देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस या अनुषंगानं हे सर्व कारस्थान हे घडून आणत आहेत। बरं, कारस्थानाचा आपण आरोप करताय यावेळेला, मात्र सत्याचा मोर्चा निघणार 1 नोव्हेंबरकडे महाराष्ट्राचं देखील लक्ष आहे। धन्यवाद हर्षवर्धन सपकाळजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संदर्भातली चर्चा केलीत त्यासाठी। त्यानंतर याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी अगदी काही क्षणांपूर्वी आपण पाहिलेलं होतं की स्वतः राज ठाकरे यांनी मतचोरी किंवा ईव्हीएम मशीन कशाप्रकारे